नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 4 आर्थिक विकास भाग 3 हा आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की अगदी गेल्या भागामध्ये आपण विविध अशा प्रकारचे जे काही पंचवार्षिक अशा प्रकारच्या योजना होत्या की अशा या योजनांचा विचार आपण या ठिकाणी केला होता की अगदी 6वी पंचवार्षिक योजना असेल, 7वी पंचवार्षिक योजना, 8वी त्याचप्रमाणे 9व्या पंचवार्षिक योजनेचा विचार आपण या ठिकाणी केलेला होता. पहा, त्याचप्रमाणे बँकेचं जे काही राष्ट्रीयकरण आहे की हे राष्ट्रीयकरणसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं की जवळजवळ प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी जवळजवळ 14 ज्या बँका होत्या तर अशा या बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी केलेलं होतं. पहा, त्याचप्रमाणे आपण 20 कलमी जो कार्यक्रम आहे की अशा या कार्यक्रमाचाही विचार आपण या ठिकाणी केलेला होता की अगदी अशा या 20 कलमी कार्यक्रमामध्ये की विकसित राष्ट्रांच्या दिशेनं वेगवान अशा प्रकारची जी काही हालचाल आहे, वाटचाल आहे, ही वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा जो काही संकल्प आहे तो संकल्प त्यावेळेच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून केलेला होता. पहा की अगदी अशा या 20 कलमी कार्यक्रमामध्ये की अगदी शेती असेल किंवा शहरी भागामधील कमाल जमीन धारणा, त्याचप्रमाणे संपत्तीचे समान वाटणी, शेतमजुरांना किमान अशा प्रकारचं वेतन, जलसंधारण योजनामध्ये वाढ करणे, अशा विविध अशा प्रकारच्या तरतुदी होत्या. त्याचप्रमाणे कामगारांचा उद्योग क्षेत्रामधील सहभाग असेल, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना, वेठबिगार मुक्ती करणं, त्याचप्रमाणे करचूक वगैरे, आर्थिक गुन्हे, तस्करी रोखणं, जीवनावश्यक वस्तूंच्या दर नियंत्रण करणं, रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं, त्याचप्रमाणे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम अशा प्रकारच्या वस्त्रोद्योग निर्मिती करणं, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती करणं, घरबांधणी, दळणवळण, अशा विविध अशा प्रकारच्या सुविधा, त्याचप्रमाणे शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं, असा हा एकंदरीत 20 कलमी कार्यक्रमामध्ये अशा या विविध अशा प्रकारच्या तरतुदी या ठिकाणी केलेल्या होत्या. यानंतर जर आपण पाहिलं तर गिरणगाव या ठिकाणी 11 जुलै 1851 रोजी कावसजी दावर यांनी मुंबईमध्ये पहिली जी कापड गिरणी आहे की ही पहिली कापड गिरणी सुरू केलेली होती. पहा, आणि मग दादर भाग असेल, परळ असेल, भायखळा असेल, सिवडी असेल, प्रभादेवी, वरळी, म्हणजे अशा या अनेक ठिकाणी कालांतराने ह्या जे काही कापड गिरण्या आहेत या कापड गिरण्या त्या ठिकाणी सुरू झाल्या. आणि मग असा हा जो काही सर्व भाग आहे की अशा या सर्व भागाला कालांतराने गिरणगाव असंही त्या ठिकाणी म्हटलं जाऊ लागलं. गिरणगाव या नावाने तो भाग ओळखला जाऊ लागला. पहा, मग यामध्ये गिरणी कामगारांच्या जे काही समस्या आहे की या समस्या जर आपण पाहिल्या तर अगदी विविध अशा प्रकारच्या समस्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की जसं 80च्या दशकामध्ये कामगारांमध्ये जो असंतोष आहे हा असंतोष हळूहळू निर्माण होऊ लागला. आणि मग की अगदी आर्थिक जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती खऱ्या अर्थाने गिरणी कामगारांची अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची समस्या बनली गेलेली होती की काही जे उद्योग होते तर अशा या अन्य काही उद्योगामध्ये कामगारांचे जे काही पगार होते तर हे पगार वाढत होते. त्यांना बोनसची जी काही रक्कम आहे ही रक्कमसुद्धा त्या ठिकाणी दिली जात होती. परंतु जे गिरणी कामगार होते की अशा या गिरणी कामगारांपेक्षा त्यांना सुविधाही अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिळत होत्या. पहा, आणि त्यामुळं हे जे काही गिरणी कामगारांच्या समस्या आहेत तर या समस्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या समस्या होत्या की अगदी अशा या जे काही कापड गिरणीचं चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा या कापड गिरणीमध्ये सुद्धा अनेक जे काही कामगार आहेत ते कामगार त्या ठिकाणी काम करत होते. पहा या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे काही सहकारी आहे की ज्यांचं नाव नारायण मेघाजी लोखंडे आहे की त्यांच्या प्रयत्नामुळं 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस म्हणजेच जे काही रविवार आहे की अशा या रविवारची जी सुट्टी आहे ती सुट्टी देण्यात यावी अशा प्रकारचा जो निर्णय आहे की हा निर्णय त्या ठिकाणी झालेला होता. पहा, यानंतर गिरणी कामगारांचा संप की अगदी 1981च्या दिवाळीमध्ये 20% बोनस मिळण्याची गिरणी कामगारांना अपेक्षा होती. कामगारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाचे वाटाघाटी केल्या
आणि कामगार वर्गाला विश्वासात त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकांशी वाटाघाटी करून 8% ते 17% बोनसची तडजोड त्या ठिकाणी केली आणि त्यामुळं गिरणी कामगारांमध्ये जो असंतोष आहे तो असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला पहा. की अगदी म्हणजेच त्या ठिकाणी बोनसमध्ये जी केलेली कपात होती की ही कपात एक प्रकारे असंतोषाची ठिणगी असं आपल्याला म्हणता येईल पहा. मी यामध्ये डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 65 गिरण्यांमधील 2.5 लाख कामगार 18 जानेवारी 1928 रोजी त्या ठिकाणी संपावर गेले होते पहा. म्हणजे जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे गिरणी कामगार आहेत ते कामगार संपावर गेल्यामुळं ह्या ज्या कापड गिरणी आहेत त्या कापड गिरण्या जवळजवळ बंद पडल्या. म्हणजेच एकंदरीत गिरणगावची जी काही धडधड होती ही धडधड त्या ठिकाणी थांबली आणि एक प्रकारे जणू काही मुंबईचं जे हृदय आहे की हे हृदयच बंद पडलं. म्हणजे अशा प्रकारची ही जी काही घटना आहे ती घटना त्या ठिकाणी घडल्या गेली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर संप काळातील विविध अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहे की या घटना पाहत असताना अगदी त्यावेळेस मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी अशा प्रकारची ही जी समस्या आहे की ही समस्या सोडवण्यासाठी एक त्रिपक्षीय अशा प्रकारची समिती त्या ठिकाणी नेमलेली होती. आणि मग कालांतराने बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हेही मुख्यमंत्री झाले. की अगदी कायद्यानुसार जर आपण पाहिलं तर सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणं करेल अशा प्रकारची जी काही भूमिका आहे की ही भूमिका त्यांनी घेतली. मग यामध्ये डॉक्टर दत्ता सामंत यांनी अशा प्रकारचा हा कायदा रद्द करण्याची मागणीही त्या ठिकाणी केली. यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी संपातीच्या सुरुवातीचा जो काळ होता की अशा या काळामध्ये कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. की अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर एकमेकांना मदत करणं हे कामगारांना फारसं अवघड गेलं नाही. कारण आपण पाहिलं की अतिशय सुरुवातीचा काळ की अशा या काळामध्ये कामगारांचं त्या ठिकाणी एकमेकांच्या मदतीनं भागत होतं. परंतु विभागीय समित्या त्या ठिकाणी स्थापन केल्या आणि अन्नधान्य मदत निधी याचं जे काही वाटप आहे की हे वाटप या संपकऱ्यांनी त्या ठिकाणी एकमेकांना केलं गेलं पहा. मग अशा डाव्या पक्षांनी हा जो काही संप होता तर अशा या संपाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा जो संप आहे हा संप हळूहळू रेंगाळायला लागला. आणि मग तो रेंगाळतानाच जर आपण पाहिलं तर कामगारांमध्ये जी फूट आहे ती फूट पाडण्याचे विविध अशा प्रकारचे जे प्रयत्न आहे की हे प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी सुरू झाले पहा. की जवळजवळ हा संप 6 महिने या संपाला पूर्ण झाले आणि केंद्र सरकारने अगदी अशा या संपाकडे 6 महिने होऊनही अगदी या संपाकडे दुर्लक्ष केलं पहा. आणि मग कामगारांनी जेलभरो आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं. की अगदी अशा जेलभरो आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारचे लोकंसुद्धा त्या ठिकाणी सहभागी होते. सप्टेंबर 1982मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर जवळजवळ 1.5 लाख कामगारांचा जो काही मोर्चा आहे की हा मोर्चा त्या ठिकाणी जो मोर्चा आहे की हा मोर्चा महाराष्ट्र विधानसभेवरती की अगदी त्या ठिकाणी गेलेला होता. की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हे कामगार त्या ठिकाणी विधानसभेवर गेले. परंतु तरी देखील अशा या संपाचा जो काही उपयोग आहे तो उपयोग त्या ठिकाणी झालेला नव्हता पहा. म्हणजेच कालांतराने हा जो काही संप आहे की अशा या संपाला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं पहा. आणि मग अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारच्या मोठ्या अशा प्रकारच्या कालावधीमध्ये हा जो काही संप आहे हा संप त्या ठिकाणी चाललेला होता. पण तरीसुद्धा जर आपण पाहिलं तर अगदी या कालावधीमध्ये जवळजवळ 1.5 लाख अशा प्रकारचे जे काही कामगार आहे हे कामगारही बेकार झालेले होते पहा. म्हणजेच जर आपण पाहिलं तर एकंदरीत कामगारांचा जो काही संप आहे तो संप अयशस्वी झाला. आणि मग हा संप अयशस्वी होण्याची जी काही कारणं आहे ही कारणं नेमकी कोणती आहेत ते जर आपण पाहिलं तर अगदी हा जो काही संप आहे तो अतिशय दीर्घ अशा प्रकारे चालला होता. परंतु हळूहळू त्याचा जो काही जोर आहे तो जोर मात्र हळूहळू ओसरला गेला होता पहा. त्यानंतर कामगारांमध्ये फूट पाडण्याचे जे काही प्रयत्न आहे हे प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी केले गेले होते.
त्यानंतर केंद्र सरकारने असा हा जो संप होता की या संपाकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलेलं होतं पहा. त्यानंतर कापडापेक्षा किंवा कापडाऐवजी पॉलिस्टरला त्या ठिकाणी महत्त्व आलेलं होतं आणि त्यामुळं गिरण्यामधील जे कापड आहे की हे कापड विक्रीवरती सुद्धा परिणाम झाले की गिरणीतील कापडाच्या खापावर त्याचा परिणाम झालेला होता आणि त्यामुळं की जर आपण पाहिलं तर हा संप अयशस्वी झालेला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये गिरण्या सुरत आणि गुजरात या 2 राज्यामध्ये प्रामुख्याने स्थलांतरित झाल्या आणि त्यामुळं सुद्धा जर आपण पाहिलं तर अगदी हा संप अयशस्वी झालेला होता पहा. म्हणजेच केंद्र सरकारने 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि समस्या सोडवण्यासाठी कालांतराने लवाद नेमला गेला, परंतु तोही फारसा यशस्वी झाला नाही आणि त्यामुळं की अशा प्रकारे कामगारांचा जो काही संप आहे तो संप अयशस्वी झाला पहा. की यामध्ये भारताची नवीन अशा प्रकारचं आर्थिक धोरण जर आपण पाहिलं तर प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या काळामध्ये चलनवाढीचा दर 17% एवढा होता पहा. आणि मग की आर्थिक वृद्धीवर 1.1% तो घटला होता. त्याचप्रमाणे जे परकीय चलन आहे की हे परकीय चलन आठवडाभर पुरेल इतकेच अशा प्रकारचं शिल्लक होतं आणि मग अशा या परकीय कर्जाचा परतफेड आणि त्यावरील व्याज देणं हे अतिशय कठीण बनल्या गेलं होतं पहा. की अगदी जर आपण पाहिलं तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 साल हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तर ते 10व्या लोकसभा निवडणुकीनंतरचा जो कालखंड आहे की अशा निवडणुकानंतर केंद्रामध्ये PV नरसिंहराव यांचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि PV नरसिंहराव हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाले. की अगदी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते की अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या त्यांच्या सहकार्यानं भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी एक नवीन अशा प्रकारचं जे काही धोरण आहे की हे धोरणही त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलं गेलं आणि मग यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत अशा स्वरूपाचे जे काही बदल आहे की हे बदलसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घडवलेले होते पहा. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहामध्ये आणण्याचं जे कार्य आहे ते कार्य 1991 मध्ये त्या ठिकाणी झालं गेलं पहा. म्हणजे अशा या कालखंडामध्ये सुरुवातीला अतिशय भारताची अर्थव्यवस्था ही अतिशय बिकट अशा स्वरूपाची झालेली होती, परंतु PV नरसिंहराव की अगदी यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचं सरकार होतं आणि अशा या सरकारच्या काळामध्ये चलनवाढीचा जो काही दर होता तो दर मात्र 17% इतकाच होता. यानंतर हे जे काही आर्थिक वृद्धी दर आहे की तो 1.1% त्यानंतर घटलेला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल इतकंच अशा प्रकारचं जे काही परकीय चलन आहे की हे परकीय चलन भारताकडे या ठिकाणी शिल्लक होतं. जे काही परकीय कर्ज होतं तर अशा या कर्जाची परतफेड त्यावरील व्याज हे देणंसुद्धा भारताला कठीण बनल्या गेलं होतं पहा. त्यानंतर मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्याच काळामध्ये सरकारने आपल्याकडे असलेलं काही जे सोनं होतं की हे सोनं विकून त्याचप्रमाणे काही सोनं गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्नही त्या ठिकाणी केला गेलेला होता. की अगदी चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट अशा प्रकारची जी काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी दिलेली होती आणि 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त जो बोजा आहे तो बोजा अर्थव्यवस्थेवरती या ठिकाणी पडलेला होता आणि त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारांचं एकत्रित अंतर्गत अशा प्रकारच्या कर्जाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे असलेले जे प्रमाण आहे की हे प्रमाण जर आपण पाहिलं तर 55% एवढं त्या ठिकाणी झालेलं होतं पहा. की अगदी त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1980 ते 81 या कालखंडामध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी एवढं त्या ठिकाणी होतं आणि मग ते 1990-91 मध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं गेलं. म्हणजे जवळजवळ $8,380 कोटी पर्यंत त्या ठिकाणी त्याची जी काही वाढ आहे ती वाढ झालेली होती पहा.
म्हणजे खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या ही जी काही वेळ आहे की या वेळेमध्ये भारताचा परकीय जो चलनसाठा आहे की हा चलनसाठा फक्त 100 कोटी डॉलर्स एवढाच त्या ठिकाणी राहिलेला होता. पहा की अगदी याला देखील इराकने कुवेतवर ज्यावेळेस आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर तेलाच्या वाढलेल्या ज्या किमती आहे की या किमतीची पार्श्वभूमीही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल की अगदी भारताला परकीय कर्ज उभारणं हे अतिशय अवघड झालेलं होतं. अनिवासीय भारतीयांनी आपली परकीय चलनामधील ठेवी त्या ठिकाणी काढून घेण्यासुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली होती. पहा म्हणजे भारताची परिस्थिती अतिशय आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट अशा प्रकारची होती आणि त्यामुळं की अगदी त्यावरती विविध अशा प्रकारच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करणं अतिशय गरजेचं होतं. की अगदी त्यामध्ये पहा की चलनवाढ म्हणजे मागणीच्या मानाने चलन पुरवठ्यामधील अतिरिक्त अशा प्रकारची वाढ, त्याचप्रमाणे चलन मूल्यामध्ये घट होणं म्हणजेच चलनवाढ होय. पहा की अगदी ज्यावेळेस त्याला उत्पादन वाढी होऊन चलनामध्ये अधिक वृद्धी होत असते त्यावेळेस त्याला आपण चलनवाढ असं म्हटलं जातं. पहा की ज्यावेळेस पहिलं त्याचप्रमाणे दुसरं महायुद्ध झालं की अशा या महायुद्धानंतर युद्धामध्ये सहभागी असणारी जी काही राष्ट्र होती की अशा या राष्ट्रांना चलनवाढीच्या विविध अशा प्रकारच्या ज्या समस्या होता तर त्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. विविध अशा प्रकारच्या बढत्या मागणीचा सतत जो दबाव आहे, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवांचा कमी पुरवठा यामुळे सुद्धा जी चलनवाढ आहे ती चलनवाढ त्या ठिकाणी झालेली होती. पहा मग अशा या आर्थिक समस्या ना सामोरं जाण्यासाठी काही ज्या उपाययोजना आहेत की या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या की अशा प्रकारची जी परिस्थिती आहे की या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी व्ही नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांना त्या ठिकाणी अर्थमंत्री नेमलेलं होतं 1991 साली. आणि मग अगदी दोष दुरुस्ती उपाययोजना करेक्टिव्ह मेजर्स वापरून त्या ठिकाणी परिस्थिती बदलण्याचं काम त्या ठिकाणी मनमोहन सिंग यांनी केलेलं होतं. पहा की अगदी जे परकीय गुंतवणुकीचे निर्बंध होते की अशा प्रकारचे निर्बंध त्या ठिकाणी उठवण्याचं कार्य त्यांनी केलेलं होतं. की उद्योग क्षेत्रामधील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्याचप्रमाणे सार्वजनिक उद्योगामधील वाढता तोटा असेल किंवा कार्यक्षमता ही त्या ठिकाणी त्यांनी लक्षात घेतली आणि सार्वजनिक जी क्षेत्र होती ती क्षेत्र खाजगी उद्योगांकरिता सुद्धा त्यांनी खुलं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याचप्रमाणे शेअर बाजारावरती नियंत्रण आणण्यासाठी 1992मध्ये सेबीची म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अशा या संस्थेची त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं संगणकीकरण करण्याचं कामही त्यांनी केलेलं होतं. की अगदी अशा विविध प्रकारच्या गोष्टीमुळं एक मंदीचं जे सावट होतं की हे सावट दूर करण्याला त्यांनी प्रामुख्याने प्राधान्य दिलेलं होतं. पहा तर विद्यार्थी मित्रांनो की आपले 1991मध्ये पी व्ही नरसिंह राव हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री होते, त्यांचं हे चित्र आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जे काही उपाययोजना होत्या तर या उपाययोजनेचे नेमके परिणाम काय झाले की अगदी भारतातील जी गुंतवणूक होती ती गुंतवणूक या ठिकाणी वाढण्यास सुरुवात झालेली होती, ती गुंतवणूक वाढलेली होती. त्यानंतर बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेलं जे सोनं होतं हे सोनं परत भारतामध्ये आणलं गेलं आणि अगदी त्यानंतर देशातील जो भांडवलदार वर्ग होता त्याचप्रमाणे मध्यम वर्गाचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा त्या ठिकाणी सरकारला मिळाला गेला. त्याचप्रमाणे दूरसंचार क्षेत्र हे खुलं केलं गेलं आणि त्यामुळं मोबाईल फोन सेवा ही संपूर्ण भारतभर या ठिकाणी सुरू झाली. त्याचप्रमाणे जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सह्या केल्या आणि त्यामुळं भारतामध्ये उदारीकरणाला त्याचप्रमाणे खाजगीकरणाला आणि जागतिकीकरणाला जी काही सुरुवात आहे ही सुरुवात प्रामुख्याने त्या ठिकाणी झालेली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या अशा प्रकारचं हे जे काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना असल्यामुळे त्याचे अतिशय चांगल्या अशा प्रकारचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी आले. की पहा विद्यार्थी मित्रांनो की आपले अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग
की अगदी हे यांचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अतिशय चांगले अशा प्रकारचे हे अर्थमंत्री या ठिकाणी होऊन गेलं असंही आपल्याला म्हणता येईल. पहा, यानंतर पहा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, की अगदी जागतिक व्यापार संघटना, की ज्याला आपण म्हणतो, हे भारताने 1995मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं म्हणजे WTO याचं जे काही सदस्यत्व होतं, की हे सदस्यत्व या ठिकाणी भारताने स्वीकारलेलं होतं. आणि मग अगदी ही संघटना जर आपण पाहिली तर ती संयुक्त राष्ट्र संघटनेची एक संलग्न अशा प्रकारची संघटना आहे असं आपल्याला म्हणता येईल, संस्था आहे असंही आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर की अशा या संघटनेमध्ये भारताने 1995मध्ये जे काही सदस्यत्व आहे ते सदस्यत्व आपण स्वीकारलेलं होतं. पहा, मग या WTO याची जी काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट जर आपण पाहिली तर ती उद्दिष्ट नेमकी काय आहे, तर देशादेशामधील व्यापार हा खुला करणं, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मुक्त अशा प्रकारच्या व्यापाराला अडथळा आणणारे जे निर्बंध होते किंवा भेदाभेद करणारे कायदे होते, नियम, त्याचप्रमाणे धोरणं ही त्या ठिकाणी संपुष्टात आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं होतं. त्याचप्रमाणे जगभरातील व्यापाराचं रीतसर अशा बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमामधून त्या ठिकाणी नियमन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं होतं. पहा, मग असं हे जे काही WHO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, की याच्या तरतुदी काय होत्या किंवा फायदे काय होते, की अगदी त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनुदानं, आयात निर्यात, परकीय गुंतवणुकीचे क्षेत्र, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र यांच्याशी WHOच्या तरतुदी ह्या आपल्याला त्या ठिकाणी संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येतील. पहा, मग ते नेमकं काय आहे, की WHOच्या सदस्यत्वामुळं आपल्याला वीज असेल, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य हे जे क्षेत्र आहे तर अशा या क्षेत्राचं झपाट्यानं व्यापारीकरण त्या ठिकाणी झालं. पहा, की अगदी जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये घट झाली, बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचं पाणी असेल, सांडपाणी याबाबतच्या विविध अशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्धता यामध्ये भारताने विविध अशा प्रकारच्या ज्या काही सुधारणा आहे या सुधारणासुद्धा त्या ठिकाणी केलेल्या होत्या. पहा, म्हणजेच जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची ही जी काही जागतिक व्यापार संघटना आहे, की अशा जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार जो करार आहे, की ज्याला साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट, की ज्याला SAPTA असं म्हटलेलं आहे, की अशा प्रकारचा हा जो काही करार आहे की हा करारही भारताने या ठिकाणी केला. की अगदी भारताने सार्क देशांकरता सुद्धा विविध अशा प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवरील असणारे जे निर्बंध होते की हे निर्बंधसुद्धा त्या ठिकाणी उठवले. म्हणजे सार्क देशांकरता भारताने त्या ठिकाणी विविध अशा प्रकारच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती नेमक्या कोणत्या दिल्या, तर यामध्ये विविध वस्तूंच्या आयातीवरील जे निर्बंध होते की अशा प्रकारचे निर्बंध या ठिकाणी उठवण्याचं काम भारताने केलेलं होतं. त्यानंतर जे आयात शुल्क होतं तर अशा या आयात शुल्कामध्ये सुद्धा जे काही सवलत आहे की ही सवलत देण्याचंही काम त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याचप्रमाणे भारतीय विमा क्षेत्र, खाजगी, त्याचप्रमाणे परकीय गुंतवणुकीला त्या ठिकाणी खुलं केलेलं होतं. त्याचप्रमाणे परकीय गुंतवणुकीला जी परवानगी आहे ती परवानगी भारतामध्ये या ठिकाणी दिली गेलेली होती. पहा, म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची जी काही आर्थिक वाटचाल आहे की आर्थिक वाटचाल या ठिकाणी आपण आतापर्यंत 3 भागामध्ये अभ्यासलेली आहे. की अगदी मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा हा जो काही प्रवास आहे हा प्रवास भारताने या ठिकाणी केलेला आहे. की अगदी पुढील भागामध्ये आपण भारताची विविध अशा प्रकारच्या क्षेत्रातील जी प्रगती आहे ती प्रगती आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो की पाठाखालील दिलेला जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय या ठिकाणी आपण वहीमध्ये लिहून काढायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वाध्यायाच्या खाली उपक्रमही दिलेले आहेत की असे हे जे काही उपक्रम आहे की या उपक्रम पाहत असताना की इंटरनेटच्या मदतीनं अशा प्रकारची जी माहिती आहे की ही माहिती आपण त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो.
ती माहिती आपण त्या ठिकाणी मिळवायची आहे. तशा प्रकारचा उपक्रमही आपण त्या ठिकाणी तयार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथेच थांबू. धन्यवाद.